गेल्या काही दिवसात राज्यात विविध घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. तर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. तर रोहित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. या घटना कमी होत्या की काय, काल राज्यात एक नवीन घटना घडली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करताना दिसत होते. या संपूर्ण घटनेनंतर अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा मागितला आहे. नक्की हे प्रकरण काय आहे आणि लातूरमध्ये काल नक्की काय घडलं होतं या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट केला होता. त्या व्हिडिओत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे दिसत होते आणि विशेष म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे या व्हिडिओमध्ये मोबाईलवर रमी खेळताना दिसत होते. रोहित पवार यांनी या व्हिडिओबरोबरच राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी अशा आशयाचा मजकूर त्या व्हिडिओबरोबर पोस्ट केला होता. तर या प्रकरणावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील स्पष्टीकरण दिलं होतं. ते म्हणाले, मी विधान परिषदेत कामकाजासाठी बसलो होतो तेव्हा सभागृह काही वेळासाठी तहकूब झाला असावं म्हणून मी खालच्या सभागृहात काय कामकाज सुरू आहे हे पाहण्यासाठी युट्यूबवर गेलो होतो. युट्यूबवर व्हिडिओ सुरू केल्यानंतर जाहिरात येत असतात, त्याचप्रमाणे त्यावेळी सदर जाहिरात आली. मी ती जाहिरात स्किप करून पुढे गेलो अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी दिली होती. माणिकराव कोकाटे आणि वाद हे समीकरण कोकाटे हे कृषी मंत्री झाल्यापासून चालत आलं आहे. माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री असले तरी ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हे सुनील तटकरे आहेत. सुनील तटकरे हे काल लातूरमध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली व पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष विजय गाडगे हे त्या ठिकाणी आले. माणिकराव कोकाटे यांच्या कृतीचा निषेध म्हणून सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन दिलं. निवेदनाबरोबरच छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत एक पत्त्याचा कॅट देखील आणला होता व ते पत्ते त्यांनी सुनील तटकरे यांच्या समोर टाकले व निवेदन देऊन बाहेर आले. भर पत्रकार परिषदेत हा प्रकार घडल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गप्प बसण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मात्र निवेदन देऊन प्रदेशाध्यक्ष विजय गाडगे आणि छावा संघटनेचे पदाधिकारी बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण सुरू केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण देखील दिसत होते. सूरज चव्हाण देखील या व्हिडिओमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करताना दिसत होते. सूरज चव्हाण स्वतः हाताच्या कोपऱ्यांनी व बुक्क्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करताना दिसत होते. या मारहाणीनंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय गाडगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आम्ही सुनील तटकरे यांना निवेदन द्यायला गेलो होतो. त्यांना घरी पाठवावं असं सांगितलं. यानंतर आम्ही दुसऱ्या हॉलमध्ये बसलो असता त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे गुंड आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण सुरू केली. सत्तेचा माज काय असतो तो आम्हाला बघायला मिळाला. अजितदादा, आज तुमच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. ही शेतकऱ्याची मुलं आहेत. निवेदनाला जर तुम्ही लाथाबुक्क्यांनी प्रतिसाद देत असाल तर त्याचा हिशोब होणार. याचा राजकीय हिशोब तुम्हाला चुकवावा लागणार आहे असा इशारा विजय गाडगे यांनी दिला होता. तर या घटनेच्या केंद्रस्थानी असलेले सूरज चव्हाण यांनी देखील काल माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविषयी त्यांनी अपशब्द वापरले. त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्यामुळे हे पाऊल उचललं. त्यांची मागणी त्यांनी संविधानिक पद्धतीने करायला हवी होती. ती मागणी करताना त्यांनी असंविधानिक शब्दांचा वापर केल्याने अशी प्रतिक्रिया उमटली. तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढली पण त्या कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरला. बाहेर जाताना त्यांनी अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अशा पद्धतीने प्रतिसाद दिला. सत्तेत आहोत म्हणजे सगळं काही आम्ही चुकीचं करतोय असं नाही, अशी प्रतिक्रिया सूरज चव्हाण यांनी दिली होती. या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय गाडगे यांना पाठिंबा दिला आहे. तर या सर्व प्रकरणामुळे अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला आहे. या संदर्भात अजित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये ते म्हणत आहेत की काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर व निषेधार्थ घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षांच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन
कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही. यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. या घटनेची सुरुवात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यापासून सुरू झाली होती. आता अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला आहे. मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात अजित पवार काय भूमिका घेतात हे आगामी काळात दिसून येईल. या संपूर्ण घटनेच्या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.